पाणी तुमचं खराब झालेलं आहे, ते माती खराब करतं, म्हणून जमिनी सुपीक ठेवण्यासाठी तिथे तण वाढवा. हरळी आणि लवाळा सोडून इतर जे तुमच्या इथं तण असतील ते तण तुम्ही वाढवा. ज्याला तुम्ही उपटू शकता ते तण वाढवा, पण त्याला उपटू नका. त्याला दाणे भरायला लागले किंवा शेंगा यायला लागल्या, काय जे त्याचे फुलं असतील, फुलाचं रूपांतर फळामध्ये व्हायला लागलं की त्याला ग्रास कटरनी कट करा. त्याला पुन्हा 2-3 फुटवे त्याच्यातनं येतात, ते पुन्हा फुलोऱ्याच्या अवस्थेत आलं की पुन्हा त्याला कट करा. असं 2दा किंवा 3दा ते तण फुटून येतं, जेवढं त्याचं आयुष्य आहे तोपर्यंत. नंतर ते वाळतं. वाळल्यानंतर त्याचं जे जाड झालेलं खोड आहे, त्याच्यापासून खाली गेलेलं मूळ आहे, ते सुकायला लागतं आणि तुमच्या जमिनीमध्ये बारीक बारीक तंतूमुळे त्या तणांना एवढे राहतात, सगळ्या पोकळ्या निर्माण होतात आणि त्याच्या माध्यमातून हवा आतमध्ये जाते आणि उपयुक्त बुरशी आणि जीवाणू तिथं वाढायला सुरुवात होते.